म्हणजे महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या 14 राज्यांमध्ये 40 ते 50 रुपये रेट आहे. आज केरळमध्ये 55 रुपये दुधाला रेट आहे 3-5, 8-5चा 55 रुपये नॉट जोक. आणि आपल्या इथे 32 रुपये. आणि त्यातनं पण डेअरीवाल्यांनी फॅटनीसाठी मारायचं आणि शेतकऱ्याचं मारण करायचं. त्याची फॅट बसती, त्याने लॅबला नेऊन चेक केलं, गर्भरला चेक केलं तर फॅट लागते 3-8, 3-9 आणि ह्यांच्या कूलरला फॅट लागते 3-3, 3-4. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शोषण वगैरे एखादा डिसीज होणार नाही. तुमच्याकडे लंपीची वॅक्सिन हो ना हो, दर 3 महिन्याला जनताची गोळी आणि हायटेकचं इंजेक्शन पाहिजेच. ही जर तुम्ही प्रोटोकॉल फॉलो केला ना तर तुमच्या गायला लंपी वगैरे येणार नाही आणि गाय सुद्धा तुमची शक्यतो एकदम निरोगी राहणार. कर्नाटकमध्ये 1 जूनला डेडलाईन होती त्यांच्या लंपीच्या वॅक्सिनची. पूर्णपणे लंपीचं वॅक्सिन अख्या स्टेटमध्ये झालं. त्या स्टेटमध्ये सिस्टम असा आहे की तिथले डॉक्टर मालकाला विचारत नाही की तुम्ही गोट्यावर आहे का नाही, गाय पकडायला तुम्ही तिथं आहे का नाही, मला 100-200 देताय का नाही, असलं काही विचारत नाहीत. तिथे गव्हर्नमेंटचं ऑर्डर निघलं, डॉक्टर जे एक्स्ट्रा माणूस कंपाऊंडरला घेऊन येतो, ते कंपाऊंडर गाय पकडून डॉक्टर वॅक्सिन देतो गायला आणि टिक करून त्या गावाचं वॅक्सिन संपवून टाकतात. आपल्या इथे ती सिस्टीम नाही. 12 वर्ष झाले मी धंदा करतो, आजपर्यंत आमच्या गोट्यावर कुठला डॉक्टर न सांगता आला गायला गायवर त्याचा इफेक्ट होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मुरघास तुम्ही बॅगेतला असू द्या किंवा तुमचा खड्ड्यातला मुरघास असू द्या, त्या जागेवर आपण मुरघास काढल्यानंतर 2 तासाचा मुरघास वाळत घालायला ठेवा, असा पसरून ठेवा. त्यातनं पूर्ण त्याची वाफ जाऊ द्या, ते थंड होऊ द्या आणि जरा ऊन लागलं किंवा जरा हवा बसली त्याला तर त्यातनं त्याची मॉइश्चर उडून जातं आणि त्याचा इफेक्ट जाणवणार. 14-15 गायांना मास्टर्डीज झाले असतील मागच्या ह्या 3 महिन्यात. 70-80 गाय आली, त्यातनं 13-14 गायांना मास्टर्डीज झालं. तर लिंबाचं औषध केलं आपण. 5 लिंबू सकाळी, 5 लिंबू संध्याकाळी, त्यात 50 ग्रॅम सोडा. मित्रांनो तुम्हाला सांगायला एकदम आश्चर्य वाटतंय मला की मी 200 आतापर्यंत अशा औषधं आम्ही वापरल्यात की ती इथं कोणाला माहित सुद्धा नाहीत. डॉक्टरांना सुद्धा त्यांची नावं घेता येत नाही कारण आमचं सर्कल पूर्ण इंडियामध्ये, पंजाब, हरियाणा, बेंगलोर, तामिळनाडू, आंध्रा, प्रत्येक ठिकाणच्या टॉपच्या डॉक्टरांबरोबर माझं कॉन्टॅक्ट आहे. यांनी सांगायचं मागडी औषध आपण आणायची वापरायची. त्याला जेवढा रिझल्ट आला नाही तेवढा ह्या बेसिक औषधांना आला. आपल्या नैसर्गिक, नॅचरल आणि कमी खर्चाची. 5 लिंबाची किंमत किती आहे? 20 रुपये. 50 ग्रॅम सोड्याची किंमत 5 रुपये, 25 रुपयाचा डोस. आणि तीच पावडर जर मेडिकल मधनं मास्टाफास्ट असू द्या, मॅमेडियम असू द्या, ऑप्टिमस्ट असू द्या, बऱ्याच प्रकारच्या पावडर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत. ह्या पावडरचं पॅकेट असतं 150 रुपये, 170 रुपये, 200 रुपये. जय जवान जय किसान. आपण पैलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी नेहमी गाय आले की व्हिडिओ बनवत असतो. बऱ्याच दिवसातून आज आलेलो आहे, माझ्या मते 1-1.5 महिन्यातून आलेलो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि जरा वेगळाच लुक आलाय. पैलवान डेअरी फार्म लोगो वगैरे तयार केलेला आहे आणि गायी सुद्धा नवीन लॉट उतरलेले आहेत. तर किती गायी बेंगलोरच्या आलेल्या आहेत किंवा बेंगलोरचीच खरेदी आहे ना टोटल बेंगलोर? हा, बेंगलोरच्या किती गायी आल्यात किंवा काय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. एकदम टॉपच्या गायी आहेत. आता माझी हाईट बघा तुम्ही आणि हाईटच्या मानानं गायी सगळ्या एकदम चांगल्या टॉप लेवलच्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेऊ. दादा नमस्ते. नमस्कार सर्वांना. आता काय सुरुवात करूया की किती गायींचा लॉट आणलाय किंवा दर चढ उतार काय? आता डायरेक्ट बेंगलोरवरून आपण 7 गाय आणल्या आणि 2 गाय मागच्या लॉटच्या माझ्याकडे शिल्लक होत्या वेलेल्या. प्लस एक पहिल्यावर कालवड मी आपल्या भागात आणली. म्हणजे आपणच विकलेल्या गायींची इथं पैदा झालेली इम्पोर्टेड सिमेंटची रेकॉर्डची पाडी. काय होतं आता भागात पण शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी चांगल्या गाय तयार केल्यात आपल्या. आपण ज्याच्याकडे रेकॉर्डची गाय आहे, आता ज्याच्याकडे आपल्याकडनं बेंगलोरची गाय गेली, आता 8-10 वर्षात या 12 वर्षात आपल्या ज्यांना गाय गेल्यात, बऱ्याच जणांनी ब्रिडिंगवर चांगलं काम केलंय. मग आता लोक आपले तर पण गाय सेल करते ते. मग मी आपलं सगळ्यांना माझं सांगणं आहे की आपलं सगळ्यांपेक्षा आपलं 10,000 रुपये ओव्हर रेट देऊन आपल्या शेतकऱ्याला 2 रुपये फायदा करून आपल्या शेतकऱ्याची आपण गाय घेतो. असंच नाही की त्या कर्नाटकवाल्यांना मोठं करायचं, आपल्यातली पण माणसं मोठी झाली पाहिजे. त्या हिशोबाने मी इथं सुद्धा स्टँडर्ड गाय असली तर घेतो. आता बरेच शेतकरी मला व्हिडिओ वगैरे पाठवतात, त्यातनं आपल्याला जी सिलेक्शन आपल्या लॉटमध्ये बसते ते काय आपण त्यांच्याकडनं डायरेक्ट खरेदी करतो. आता सध्याला काय मग पाऊस पण पडलाय, जरा वातावरण चांगलं झालंय, गायींची मागणी वाढली असेल किंवा काय आहे की गायींची मागणी, पण थोडं काय झालं रेटची परिस्थिती जरा बिकट आहे. आता आपल्या महाराष्ट्रात सध्या आता 32-33 रुपयाचं मार्केट आहे आणि जिथं खरेदी होती तिथे 46 रुपयाचं मार्केट आहे. त्यामुळे काय झालं दराची तफावत लय मोठी झाली. आता एक हा लॉट आणताना बेंगलोरमध्ये एक व्हिडिओ बनवलेली मी इंस्टाग्रामला, विकास साळुंखे मी दोघांनी एकत्र व्हिडिओ बनवलेला. आम्ही दोघं एकत्रच होतो खरेदीला. एक लोकांना म्हणजे त्यांच्या डोक्यात नेरेटिव्ह आहे की माणसाला काय वाटतं की आमच्याकडे काय महाग आहे, माझ्याकडे पण आणि विकासकडे पण ती फरक लक्षात येईना. आता काय होतंय माहितीये का, बरेच महाराष्ट्रातले व्यापारी मला कोणावर चिकल टाकायचं नाही, मला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही, पण सर्रास व्यापाऱ्यांनी धंदा माझा बाजारात गाय आणायची, रविवारच्या गाय आणायच्या आणि सोमवारी सांगायची बेंगलोरची गाडी आली म्हणून ती गाय विकायची. त्याचं काय व्हायला लागलं, लोकांना साईड इफेक्ट व्हायला लागलं की आता लोकलची गाय आपल्या इथे 1 लाख रुपयाला मिळते, सेम त्याच क्वालिटीची बेंगलोरची गाय तिथे 1,30,000 रुपयाला मिळते. तर ती रिझल्ट मध्ये पण फरक आहे. मग त्या गाय 8-9-10 लिटर दूध देतात आणि तिथनं आलेली गाय 13-14 लिटर दूध देते. मग हा फरक जाणवल्यावर मग माणसं नाराज होते ते.
दराचा जी त्यांना जी फरक झालाय, आता त्यांना काय वाटतं इतर व्यापाऱ्यापाशी एक 10 ची गाय मिळाली ती पैलवानपाशी विकासपाशी ह्यांच्यापाशी 1.35ला 1.40ला घ्यावी लागते, पण त्या गायचा रिझल्ट पण तसा आहे. मग त्याच्यामुळे ते किमतीची तफावत असल्यामुळे आता काय होतंय की ज्या लोकांना खरोखरच बेंगलोरच्या गायची गरज आहे आणि ज्यांना रेटचा काही इश्यू नाही त्या लोकांनाच गाय जाते. पण न कळत आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आम्हाला डायरेक्ट गाय देता येईना, तरी पण प्रयत्न आहे आपल्या भागात नाही मिळाली जर एखादी गाय रेटमध्ये मिळाली तर आपण देतोच. नक्कीच. आता समोर आता आता ही पहिल्यावर कालवड आहे बघा, बेंगलोरवरून आणलेली, दाताला 4 दात आहे. आता झालं काय माहितीये का, ह्या 10च्या 10 गाई एकाच पार्टीने घेतल्यात. हा लॉट आल्या आल्या अर्ध्या तासात सेल झाला, कारण ती पार्टी लॉट याच्या आधी तिथं अवेलेबल होती. पण त्यांनी 10च्या 10 गाई घेतल्यामुळे बाकीचे शेतकरी नाराज झाले आणि मी सर्वांची मनापासून माफी मागतो, कारण माझ्या गोठ्याहून बऱ्याच जणांना माघारी जावं लागलं. मी बऱ्याच जणांना म्हणजे गाय घ्यायच्या हिशोबाने बरीच लोक आलती, पण आता एकदम काय होतं काय माहितीये का मित्रांनो, आपल्याकडे असं नाही की कोण मोठा कोण बारीक असा काही विषय नाही. जो पहिल्यांदा येईल त्याला प्राधान्य. तुम्ही माझ्याकडे एक गाय घ्या 2 गाय घ्या, एकदा तुमच्यासाठी जर गाय इथली ठरली, गायचा व्यवहार झाला तर ती गाय तिची डबल किंमत होते, नाही तर काय होईल ती गाय दुसऱ्या कोणाला विकली जात नाही. हा आपला पहिल्यापासून फिक्स नियम आहे ह्या 12 वर्षातला. मी एकदा विकलेली गाय दुसऱ्याला परत विकत नाही, त्याच्यामुळे 100% पहिल्यांदा येणाऱ्याला प्राधान्य असतं. असं नाही की कोण एखाद्या मोठ्या व्यक्तीने फोन केला म्हणून सर्वसामान्याला आपण गाय देत नाही, असं काही नाही. मनात कुठे आणू पण नका. मी आता हा व्हिडिओ लोक बघणार, एखाद्याला उत्सुकता नाही, मी म्हणून मनापासून माफी मागतो. आणि मी इथं आल्यानंतर नाव घेणार नाही, पण मी एका पार्टीला 5000 रुपये डिझेलला दिलेत, कारण ती टेम्पो घेऊन आणते. फक्त काय झालं त्यांना यायला लेट झालं, आणि ज्या माणसाने गाय घेतल्या त्या माणसाबद्दल मला आयडिया नव्हती की त्यांना तेवढ्या गाय घ्यायच्यात. त्यांनी मला संध्याकाळी कॉल केला की लॉट कधी येणार, मी त्यांना सांगितलं सकाळी गाडी लवकर येणार आहे. त्या आल्यामुळे त्यांना व्यवहार झाला, असा विषय झाला. आणि ह्या लॉट ची खासियत एक आहे की ह्या लॉट मध्ये टोटल 30 लिटर पासून ते 42 लिटर पर्यंतच्या गाय आहेत. एकही गाय 30 लिटरच्या खालची नाही, आणि सर्व गाय दाताला शिल्लक आहेत. या लॉट मध्ये 3 पहिल्यावर कालवडे आहेत आणि 7 गाय दुसऱ्या व्यताच्या आहेत. आणि गाय दाताला आदत 2 दात 4 दात 6 दात या रेंज मध्ये आहे. कुणी घेतल्यात काय खरेदी? ह्या गाई एका पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतली होती. त्यांचं आहे 150-200 गायचं टार्गेट आहे. पण त्यांना सॅम्पल म्हणून ह्या गाय दिल्यात. म्हणजे त्यांची सुरुवातच आहे का? त्यांची सुरुवात ह्या सर्व गाय देऊन मला 50,000 रुपये मिळाले नाहीत. फक्त एक नावासाठी म्हणून गाय दिलेले आहेत आणि थोडं क्वालिटी म्हणून. त्यांनी एकच मला शब्द सांगितला, रविवारी ते सांगोला मार्केटला गेले होते, ते म्हणले मी 800 गाय बघितल्या बाजारात, पण मला एकही गाय पसंत पडली नाही. तुमच्या गोट्यातली जी सगळ्यात हलकी गाय तशी गाय एकही बाजारात येत नाही. बस आपल्याला आपल्या कामाची पावती मिळाली, पैसे मागे पुढे मिळत राहते. ते पैसे कमवायसाठी म्हणून आपण हा व्यवसाय सुरू केलेला नाही. एक थोडं कसं आहे माहिती आहे का, पुढच्याला दूध निघलं तर पुढच्या वेळेस 2 पैसे मी मागून घेऊ शकतो की चला बाबा मागच्या वेळेस मी तुम्हाला ऍडजस्ट करते, ह्या वेळेस मला 1-2 रुपये वाढवून द्या. असं नाही की मला आपण सर्व गोष्टी पैशात कॅल्क्युलेट करत नाही. आणि व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण मित्रांनो, गाय विकलेल्या आहेत तरी दादांपाशी व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की मला शेतकऱ्यांना थोडी माहिती द्यायची आहे व्हिडिओच्या माध्यमातून. दादांचं माध्यम मोठं आहे, यांच्या माध्यमातून तुम्हाला दादांच्या माध्यमातून कमी लाखो लोकांपर्यंत हा व्हिडिओ जातो. आणि आता एक सिस्टम चालू आहे. आता काय झालं माहिती आहे का, आता पावसाळ्याच्या सुरुवातीवर आहे, आपण थोडक्यात धरून झाला. आता अवकाळी पाऊस झाला आपल्याकडे, आता रेग्युलर सीझन पावसाचं चालू होईल. तर याच्या आधी आता काय होतं, पावसाळ्यामध्ये मास्टार्डीजचं प्रमाण प्रमाणाच्या बाहेर असतं महाराष्ट्रात. आपल्या इथं बऱ्याच गोठेवाल्यांचे प्रॉब्लेम असतात. आमच्या सुद्धा गोठ्या मास्टार्डीज होतात. आम्ही काय त्यातनं काय आम्ही पण वाचून राहत नाही. आपल्याला सुद्धा मास्टार्डीज होतो, एखाद्या दुसऱ्या गायला गाभण गायला होतो, वेलेल्या गायला सुद्धा होतो. या गाय दाखवू एक मिनिट. सर्व गाय 1 नंबर पहिला रोई, ही दुसऱ्या व्यताचे. सर्व गाय 32, 35, 38, 40 रेंजच्या गाय आहेत. साईज बघा, माप बघा, 15-15, 20-20 दिवस बाकी असलेल्या गाय आहेत सर्व. ज्याने गाय घेतल्यात, मी विकासला सुद्धा म्हणलेलं आहे बेंगलोरमध्ये, त्या पार्टीने 10 गाय माझ्या घेतल्या, 4 गाय विकासच्या पण घेतल्यात, 14 गाय त्यांनी खरेदी केल्या. तर आमच्या दोघांचं बोलणं तिथे झालेलं की ह्या सर्व गाय सिलेक्शन आम्ही दोघं एकाच गाडीत होतो. एकाच गाडीत असं म्हणजे सिलेक्शन जी परफेक्ट होतं की आमचं एक असं सहज बोलणं झालं की ह्या गाय जर चुकून एकाच मालकाच्या दावणीला गेल्या तर खरं आपल्या दोघांचं पण नाव निघेल की काय बँगलोरची क्वालिटी काय असते आणि गाय क्वालिटी गायचा रिझल्ट काय असतो. आणि एका टायमाला इतक्या क्वालिटी गाय जर मिळत असेल तर ती गिराईक पण लकी आहे आणि आपण पण लकी आहे की चला दाखवायचं येईल की एखाद्यापाशी आहे ते 1 टाइम अशा गाय दाखवायला. कारण होतं काय, एवढ्या गाय आल्यानंतर कोण 1 गाय घेतं, कोण 2 घेतं, कोण 3 घेतं, ज्याच्या त्याच्या ताकदीप्रमाणे आणि रिक्वायरमेंट प्रमाणे माणूस गाय घेतो. आता त्यांना सांगितलं तुम्ही की नवीनच आहे ते 14 गायी घेतल्या, नवीनच आहेत. आता त्यांचा कामगार आमच्यापाशी 4 दिवस कामाला येणार आहे इथं. त्यांना आपली जी बेसिक काम आहे आपलं रोजचं रुटीन ती शिकवायसाठी, म्हणजे ते बाई पहिल्यांदा काम केलेलंच आहे. फक्त त्याला रुटीन शिकवायसाठी मी त्यांना म्हणलं आपल्याकडे तुमचा 4 दिवस तुमचा कामगार आमच्याकडे सोडा, म्हणजे इथं खाद्य आपण कसं ठेवतो, गायला चारा कसा टाकतो, रोजचं रुटीन कसं आहे कामाचं सेट करून द्यायचं. हा पूर्ण स्वच्छता कशी. आता ह्या गाय रविवारी पाठवायच्यात. ह्या गायींचा व्यवहार काल झालाय, काल सकाळी 6 वाजता यांचा व्यवहार झालाय आणि ह्या गाय रविवारी पाठवायच्या. म्हणजे पूर्ण 7 दिवस आपल्या गोट्यावर ह्या गाय राहणार आहेत.
मग या 7 दिवसात गाय सेट करून आपण पाठवणार आहे त्यांना. आणि त्यांनाच नाही, इतर कुणी जरी गाय घेतली आणि आतापर्यंत आपण बऱ्याच जणांना गाय सेट करून दिल्या, असं कधी मी गडबड केली नाही की गाय माझी सकाळी गाडीत उतरली त्या कुठल्या पार्टीला म्हणल्या आम्ही की संध्याकाळी तुम्हाला लगेच न्यावं लागेल, असं काय नाही. आपल्याकडे चाऱ्याचं स्टॉकेज असतं, मी काय मुरघास वगैरे आपल्याकडे एकदम स्टोरेज असतं, प्रॉपर एकदम गाय सांभाळली जाते. गाय विकली म्हणून त्याला खायला कमी घालणं किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करणं हे आपल्या रक्तात नाही. आणि व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण म्हणजे आता पावसाळ्याचा आपला मेन विषय. तर आता सर्वांनी ज्यांना ज्यांना आता कुणाकडे 2 गाय असतील, 8 असतील, 10 असतील, 20 असतील, सर्व गायींचं प्रॉपर पहिल्यांदा डिवर्मिंग करा. आता मित्रांनो, डिवर्मिंग म्हणजे जंतुनाशकाचं त्याला औषध द्या गायला. डिवर्मिंग केल्यानंतर 3 दिवसानंतर त्या गायला तुम्ही आयरोमॅक्टिनचे इंजेक्शन द्या. म्हणजे हायटेक देऊ शकता, डोरामॅक्टिन देऊ शकता, जेणेकरून तुमच्या लंपीचा प्रादुर्भाव होऊ नये. कुणाचं लसीकरण झालं असेल नसेल झालं, लसीकरण जर झालं नसेल लंपीचं तर आवर्जून सरकारी डॉक्टरांकडनं मागून तुम्ही लसीकरण करून घ्या गोट्यावरती. कारण काय होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतं की वेळेवर लसीकरण राबवलं जात नाही. जिथे रिक्वायरमेंट आता जिथे ज्या भागातली शेतकरी ऍक्टिव्हिटी ती स्वतः मागणी करून ती मागून घेतात, पण बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत डॉक्टर पोहोचत नाही किंवा माहिती नसल्यामुळे तो विषय होत नाही. पण ज्यावेळेस काय होतं गावात लंपी चालू होतो, बऱ्याच जणांची जनावर लंपीत लागते, त्यावेळेस मग ती लसीकरण करायला चालू करतो, मग ती एकदम चुकीची गोष्ट आहे. आपण आधीच जर प्रिकॉशन घेतली तर तो विषय येत नाही. एक तर आता आपले दुधात पैसे कमी शिल्लक राहते ती, कारण वाढती महागाई, खाद्याचं रेट. आणि महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये का दरामध्ये एवढी तफावत आहे काय? आता का तफावत आहे हे उत्तर तर सरकार देऊ शकतं, आता ही आपण तर देऊ शकत नाही. जरी कसं होतं माहितीये का, शेतकऱ्याला बेसिक 40 रुपये रेट मिळाला पाहिजे. महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या 14 राज्यांमध्ये 40 ते 50 रुपये रेट आहे. आज केरळमध्ये 55 रुपये दुधाला रेट आहे, 3 5 8 5चा 55 रुपये नॉट अ जोक. आणि आपल्या इथे 32 रुपये. आणि त्यातनं पण डेअरीवाल्यांनी फॅटेनिसाठी मारायचं आणि शेतकऱ्याचं मारण करायचं. त्याची फॅट बसती, त्याने लॅबला नेऊन चेक केलं, गरबरला चेक केलं तर फॅट लागते 3 8 3 9, आणि ह्यांच्या कूलरला फॅट लागते 3 3 3 4. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शोषण, नुसतं दाबायचं. आणि ह्या दाबादाबीमुळे काय झालं माहिती का, लोकांच्या नारड्याला आले. आज परिस्थिती महाराष्ट्रात अशी झालेली आहे, सत्य परिस्थिती सांगतो मी, की लोकांचं कर्जाचा हप्ता जाईनात. कित्येक शेतकऱ्यांनी कर्जाचा हप्ता भरण्यासाठी गाय विकल्या, पण ह्या विकाव्या का लागल्या? ह्याचं कारण काय आहे की ज्यावेळेस 42-43 रुपयावर मार्केट गेलं तेव्हा लोकांना पण ताबा राहिला नाही. शेवट आता मार्केटच त्या लेवलचं होतं. आपण सुद्धा काय विकलं त्यावेळेस 3 लाखाला, 2 लाख 3 लाख रुपयाला, कारण पूर्णच गाय त्या रेट येत होती. जी चालू मार्केट आहे, चालू मार्केटने गाय विकावी लागत होती. पण त्यावेळेस गाय घेतलेल्या लोकांचं आज मॅनेजमेंट होईना, त्यांनी ती गाय घेतलेल्या 40 रुपयाच्या हिशोबानं, की आज 40 रुपये दुधाला रेट आहे, जर गायनं 30 लिटर दूध दिलं तर 1200 रुपयाचं दूध जाते. 550-700 रुपये, एक मिनिट सर, 550 ते 700 रुपये जर गायला खर्च केला तर आपल्याला 400-500 रुपये शिल्लक राहतील, या हिशोबाने लोक गाय घेत होती. पण ज्यावेळेस तो रेट 33 रुपये झाला, खाद्याचे रेट हाईच आहेत, गायचा 550-700 रुपये खर्च हा येतो तर येतो. ज्याचा विकतचा चारा आहे किंवा खाद्य कसं जरी झालं तरी 30 लिटर दूध देणारा गायला 10 किलो पेंट चालावी लागते. कुठलीही पेंट घेतली तरी त्याचा रेट 38-40 रुपये किलो आहे. मग ती झाले 400 रुपये पेंडीच, चाऱ्याचे 100-150 रुपये. त्या शेतकऱ्याचा मेंटेनन्स, जर गोट्यावर कामगार वगैरे असेल, कामगाराकडनं काम करून घेत असाल तरी सगळा खर्च 700 रुपयेवर जातो. जर 700 रुपये जर आपण गायला खर्च केलं, 30 लिटर जर गायला दूध निघालं, बरं सर्व गायला पण 30 लिटर दूध निघत नाही. कोणी घेतलेल्या गायींमध्ये एखादी 22 लिटर दूध देते, एखादी 24 देते, एखादी 32 देते. सरासरी ॲव्हरेज 25-26 लिटरचं निघतं या. ह्या लोकांना 25 लिटरचं आजच्या रेटनं जर 30 रुपयानं तुम्ही हिशोब केला तर 750 ते 800 रुपये होतात. 800 रुपये ते 700 रुपये खर्च झाला तर राहते दिवसाला 200 रुपये शिल्लक. आणि ह्यात जर गाय आजारी पडली आणि जर गायला काय प्रॉब्लेम झाला तर हा माणूस पूर्ण लॉस मध्ये जातो. मग त्याच्यासाठी आपण एकच करू शकतो की आपली गाय कमीत कमी आजारी पडावी आणि निरोगी आपल्याला दूध काढता यावं. तर ह्याच्यासाठी आता मेन विषय आहे काय की जंताचं औषध द्या, गायची रोगप्रतिकार शक्ती वाढवा. तुम्ही जंताचं औषध दिल्यानंतर 3 दिवसानंतर गायला हायटेकचं इंजेक्शन द्या, जेणेकरून की आयरोमॅक्टिन दिल्यानंतर त्या गायला बाकीचं स्किनचा वगैरे एखादा डिसीज होणार नाही. तुमच्याकडे लंपीची वॅक्सिन हो ना हो, दर 3 महिन्याला जंताची गोळी आणि हायटेकचं इंजेक्शन पाहिजेच. ही जर तुम्ही प्रोटोकॉल फॉलो केला ना तर तुमच्या गायला लंपी वगैरे येणार नाही आणि गाय सुद्धा तुमची शक्यतो एकदम निरोगी राहणार. आणि ही सगळं केल्यानंतर जंताचं औषध दिल्यानंतर हायटेक दिल्यानंतर गायला तुम्ही लिव्हर टॉनिक द्या. गायला 700 ml लिव्हर टॉनिक द्या. 6 दिवस त्याला 100 ml तुम्ही लिव्हर टॉनिक पाजा. 100 ml लिव्हर टॉनिक पाजा. त्याच्या जोडीला रक्तवाढीचं औषध पाजा 50 ml. ते अर्धा लिटर तुम्ही रक्तवाढीचं 10 दिवस औषध द्या. तिला RBC रक्त देऊ शकता, 3D रेड देऊ शकता, हिमोक्रूट देऊ शकता. बरीच औषध आहेत मार्केटमध्ये. तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानं किंवा स्वतः जर तुम्हाला त्यातलं नॉलेज असेल किंवा मेडिकल वाल्याच्या तुमच्या त्या सजेशनच्या हिशोबानं तुम्ही रक्तवाढीचं औषध 10 दिवस द्या गायला 50 ml. त्याच्या जोडीला त्या रक्तवाढीच्या औषधाच्या जोडीला रक्तवाढीच्या गोळ्या सुद्धा द्या. 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या संध्याकाळी. तुम्ही 10 दिवस गायीवर मेहनत घ्या.
ह्या 10 दिवसाची मेहनत तुम्हाला ह्या 4 महिन्यात तुम्हाला शेत ठेवणार आहे. त्या गायीकडे जर पोटात त्या गायीला जंत नसेल, तिची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर तिच्या आजाराला बळी पडणार नाही. ह्या गोष्टी तुम्ही रेग्युलर केल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी आपल्याकडनं होत नाही. आपण काय करतो, कामाचा कानाडोळा करतो आणि तो कानाडोळा आपल्याला पैशात मोजावा लागतो. ज्यावेळेस आपली गाय आजारी पडते तेव्हा डॉक्टरांचं 3-3.5 हजार रुपये बिल होतं आणि गाय दुधाला सुद्धा कमी येते. मग ते चारही बाजूने नुकसान आपलं होतं. जर एक 800-900 रुपये खर्च करून जर आपलं जर पावसाळा व्यवस्थित जाणार असेल तर आपण त्याच्यावर 100% मेहनत घेतली पाहिजे. आज कर्नाटकमध्ये 1 जूनला डेडलाईन होती त्यांच्या लंपीच्या वॅक्सिनची. पूर्णपणे लंपीचं वॅक्सिन अख्या स्टेटमध्ये झालं. त्या स्टेटमध्ये सिस्टम असा आहे की तिथले डॉक्टर मालकाला विचारत नाही की तुम्ही गोट्यावर आहे का नाही, गाय पकडायला तुम्ही तिथं आहे का नाही, मला 100-200 देताय का नाही, असलं काही विचारत नाहीत. तिथे गव्हर्नमेंटचं ऑर्डर निघलं, डॉक्टर जे एक्स्ट्रा माणूस कंपाऊंडरला घेऊन येतो, तो कंपाऊंडर गाय पकडून डॉक्टर वॅक्सिन देतो गायला आणि टिक करून त्या गावाचं वॅक्सिन संपवून टाकतात. आपल्या इथे ती सिस्टीम नाही. 12 वर्ष झाले मी धंदा करतो, आजपर्यंत आमच्या गोट्यावर कुठला डॉक्टर न सांगता आला नाही की पहिलवान तुमच्या तिथे वॅक्सिन करायचे का. आम्हाला यांना फोन करावं लागतं, विचारावं लागतं की डॉक्टर तुमच्याकडे वॅक्सिन आले का. मग डॉक्टर म्हणतो थांबा तुम्हाला मी पुढे विचारून सांगतो आणि उत्तर आहे. आणि मी फक्त टीका करत नाही, मला कुठेही चॅलेंज करून कुठल्या डॉक्टरनं बोलवा, मी तिथे येऊन बोलायला तयार आहे. फक्त त्यांनी सांगावं ऑन रेकॉर्ड. आपले ते कॅमेरे वगैरे आहेत गोट्यात, 2 वर्ष झाले कॅमेरे येते, त्याची लाईव्ह व्हिडिओ दाखवू शकतो मी काही डॉक्टरची की आपल्याकडे वॅक्सिन कुठलं करायला ही लोक येत नाही ते. आणि ह्यांना काय देणं घेणं नाही शेतकऱ्याचं. त्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीमा आलेली ही ओळखीच्या तोंड ओळखीच्या लोकांना वाटून टाकते. ती एकदम नालायकपणा चाललाय आपल्या इथे महाराष्ट्रात. ह्याच्यासाठी कसं आहे माहिती आहे का, शेतकऱ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे, आपण जाऊन मांडलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी. आणि मेन गोष्ट की आता रेट कमी आहे, तर ह्या कमी रेटमध्ये व्यवसाय परवडायसाठी आपण एकच करू शकतो, तुम्ही खाद्याच्या बेसवर जास्त दूध काढायला जाऊ नका. तुम्ही जास्त खाद्याचा दाब देऊन बार्ली किंवा मकाचा एखादा कंटेंट जास्त वापरून जर जास्त दूध काढलं आताच्या बेसिक स्टेजला तर ह्याचे परिणाम काय होतात माहिती आहे का, गायचं आतनं पूर्ण खच्चीकरण होतं. त्या गायची झीज होते आतनं मित्रांनो, आणि ती झीज भरून काढता येत नाही. त्या गायमध्ये जोपर्यंत स्टॅमिना आहे, जोपर्यंत त्याची प्रतिकार शक्ती चांगली आहे, तोपर्यंत ती 2-2.5 महिने तुम्हाला दूध देणार. एकदा गायची आत्म प्रतिकार शक्ती डाऊन झाली तर त्या गाय मग हळूहळू आजारी पडायला चालू होणार आणि एका दिवशी मोठा आजार काढणार आणि त्यावेळेस मग तुमची ती गाय लॉस होणार. ही लॉस होऊ नये त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की गायला सकस आहार. आपण मागे सुद्धा उन्हाळ्याच्या आधी सांगितलं की तुम्ही मुरघास बनवा, मुरघास व्यवस्थित बनवा. आता काय होतंय, बऱ्याच जणांचं मुरघास बनवताना चुका झालेल्या असतात. बरेच शेतकरी मला फोन करून विचारतात की मुरघास दिल्यामुळे आमच्या गायींचे शेण पातळ येते किंवा गायला जुलाब होतात. ते कशामुळे होते, तुम्ही मुरघास बनवताना बऱ्यापैकी मका तुमची ड्राय झालेली नसते. ओलसर मक्याचा सोयीप्रमाणे मुरघास आपण बनवलेला असतो. तर ह्या मुरघासाचं काय होतं, फूड पॉइझनिंग होतं, इनडायजेशन मध्ये गाय जाते, फंगस त्यात तयार झालेला असतो. तर हा फंगस गायला गायीवर त्याचा इफेक्ट होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मुरघास तुम्ही बॅगेतला असू द्या किंवा तुमचा खड्ड्यातला मुरघास असू द्या, त्या जागेवर आपण मुरघास काढल्यानंतर 2 तासाचा मुरघास वाळत घालायला ठेवा, असा पसरून ठेवा. त्यातनं पूर्ण त्याची वाफ जाऊ द्या, ते थंड होऊ द्या. आणि जरा जरा ऊन लागलं किंवा जरा हवा बसली त्याला तर त्यातनं त्याची मॉइश्चर उडून जातं आणि त्याचा इफेक्ट जनावरांवर होत नाही. ईस्ट कल्चर किंवा सोडा ही कंटिन्यू गोट्या वापरा. हा सोडा हा असा घटक आहे, स्वस्त मिळतो आणि तो लय इफेक्टिव्ह आहे, अतिशय इफेक्टिव्ह आहे. एखाद्याच्या गायला मास्टर्डी झाला, आता मी तो अनुभव घेतला बघा. आता ह्या उन्हाळ्यात माझ्याकडे 14-15 गायांना मास्टर्डी झाला असतील मागच्या ह्या 3 महिन्यात. 70-80 गाय आली, त्यातनं 13-14 गायांना मास्टर्डी झालं. तर लिंबाचं औषध केलं आपण, 5 लिंबू सकाळी, 5 लिंबू संध्याकाळी, त्यात 50 ग्रॅम सोडा. मित्रांनो तुम्हाला सांगायला एकदम आश्चर्य वाटतंय मला की मी 200 आतापर्यंत अशा औषध आम्ही वापरल्यात की ती कोणाला माहित सुद्धा नाहीत. डॉक्टरांना सुद्धा त्यांची नावं घेता येत नाही, कारण आमचं सर्कल पूर्ण इंडियामध्ये, पंजाब, हरियाणा, बेंगलोर, तामिळनाडू, आंध्रा, प्रत्येक ठिकाणच्या टॉपच्या डॉक्टरांबरोबर माझं कॉन्टॅक्ट आहे. यांनी सांगायचं मागणी औषध आपण आणायची आणि वापरायची. त्याला जेवढा रिझल्ट आला नाही तेवढा ह्या बेसिक औषधांना आला, आपल्या नैसर्गिक नॅचरल आणि कमी खर्चाचे. 5 लिंबाची किंमत किती आहे, 20 रुपये. 50 ग्रॅम सोड्याची किंमत 5 रुपये, 25 रुपयाचा डोस. आणि तीच पावडर जर मेडिकल मधनं मस्टा फास्ट असू द्या, मॅमेडियम असू द्या, ऑप्टिमस्ट असू द्या, बऱ्याच प्रकारच्या पावडर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत. ह्या पावडरचं पॅकेट असतं 150 रुपये, 170 रुपये, 200 रुपये. मग ही देऊन परत काय होतं माहिती का, गाय खात पण नाही. ही नॅचरल औषध दिलं काही खायची पण थांबत नाही, तुमचा आजार पण एकदम कमी ह्याच्यात बरा होतो. तर ह्या गोष्टी तुम्ही फक्त फॉलो करा आणि ह्या पडीच्या काळामध्ये कसं आपल्याला कमी खर्चात दूध काढता येईल ह्याच्यावर लक्ष करा. आणि जास्तीत जास्त तुम्ही मुरघासावर लक्ष द्या. मुरघास तुम्ही बनवा, वाळला चारा जनावरांना चारा आणि जनावरांची खालची स्वच्छता ठेवा. तुम्ही गाय धुवू नका. आता पावसाळा आहे, क्लायमेट सेट आहे, किंवा रोज असं सारख्या गाय धुण्यामुळे काय होतं माहितीये का, खाली कोरडेपणा राहत नाही, त्याच्यामुळे नक्कीच हे आजार होतात. ही दुर्गामी परिणाम आहे ती. म्हणजे ती काय लगेच 1-2 महिन्यात होत नाही, पण ती हळूहळू त्याच्याकडे जातं, त्या गोष्टीकडे विषय होतो. 6 महिन्यांना 1 वर्षानंतर मग ती कळते की आपली ती चूक झालेली.
तर गाय तुम्ही फक्त खालचं ड्राय ठेवा, स्वच्छ ठेवा. गायला रोज धुवायची काही गरज नाही. जर तुम्हाला वाटलं की गाय लय भरली तर महिन्यात नाही किंवा 15-20 दिवसांना एका दिवशी गाय धुवा, ती पण सकाळचे लवकर टेम्परेचर कमी असताना त्या स्टेजला गाय धुवा. बरेच लोक काय करतात, जरा वातावरण गरम झालं की गाय गार करूया, तर त्या गाय गार करण्यामुळे गायला टेम्परेचर वगैरे येतं. त्या बेसिक गोष्टी फॉलो करा आणि वॅक्सिनेशनवर, डिवॉर्मिंगवर प्रॉपर काम करा, तुम्ही लक्ष द्या. एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो त्यातनं. नक्कीच आजचा व्हिडिओ तसं म्हणाय गेलं तर आपण हा व्हिडिओ किमतीसाठी, मार्केटिंगसाठी बनवला नाही. एक ती गोष्ट मला बेंगलोरमध्ये खटकली की बाबा आपल्या इथे मी बऱ्याच शेतकऱ्यांना फोन करून विचारलं वेगवेगळ्या भागातल्या की तुमच्या इथे लंपीचं वॅक्सिन चालू आहे का. फक्त मला अकलूजच्याच एक शेतकऱ्यांना की सांगितलं की बाबा पहिला आमच्या इथे गव्हर्नमेंटचं वॅक्सिन झालेलं आहे. इतर कुठलाही शेतकरी म्हणला नाही की आमच्या इथे वॅक्सिन चालू आहे म्हणून. आपल्या इथं नाही वॅक्सिन चालू, अजून कसलं वॅक्सिन चालू नाही आपल्या इथं. मग हा इफेक्ट आहे. बरं ज्यावेळेस एखाद्याचं 1 लाख 1.5 लाख 2 लाखाचं जनावर त्यात लागतं आणि ते जेव्हा पूर्ण त्यात जातं त्यावेळेस त्या माणसाचं लॉस कोणच भरून काढत नाही. कोण देणार त्याला. सरकार 12,000 रुपये देणार होतं. बऱ्याच शेतकऱ्यांना कोणाला मिळालं, 10 जणांना मिळालं, 90 जणांना नाही मिळालं, असा विषय झालाय त्याचा. आपल्या सुद्धा 2 गाय गेल्या लंपीत. त्यांचा फॉर्म भरून देऊन 3 वर्ष झाला, अजून त्याच्यावर काही ऍक्शन नाही काय नाही. ही फक्त आपल्या योजना कागदावर असते, ती प्रॅक्टिकली काय त्या मिळतील ना मिळतील ते नशिबाचा विषय आहे. नक्कीच शेतकऱ्यांना एक चांगली माहिती मिळाली. आणि आपल्या भागात मी कालवड दाखवतो मित्रांनो तुम्हाला की आपल्या भागात सुद्धा ब्रीड कमी नाही. आम्ही म्हणत नाही की आपल्या इथे ब्रीड नाही, आपल्या इथे सुद्धा स्टँडर्ड ब्रीड आहे. आपल्या इथे सुद्धा लोक गाय चांगली जीवाधारण सांभाळतात. फक्त काय होतं की थोड्याशा 1-2 चुका त्या कंट्रोल करायच्या. तुम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. चल आता ही कालवड बघा मित्रांनो, ही आपल्या घरापासून 10 किलोमीटरवर मी खरेदी गेली. पिंपोडे म्हणून गाव आहे. या गायच्या मालकाचं नाव निलेश कदम आहे. तर या कदम साहेबांकडनं मी ही कालवड खरेदी केलेली आहे. ह्या कालवडीचं वय 25 महिने आहे. या कालवडीचं वजन 750 किलो आहे. ही हिंदुस्थान कंपनीच्या डॉक्टरांनी ती मोजले. हिंदुस्थान कंपनीच्या खाद्यवाल्यांनी टेपने याचं वजन मोजलं. ज्यावेळेस मी कालवड आणायला गेलो तेव्हा त्यांच्या गोट्यावर त्या खाद्यवाल्यांची विजिट होती. मग त्यांनी वजन मोजलं तर 750 किलो वजन भरलं. ही कालवड 25 महिन्यात यांना अजून दात लावला नाही. फक्त इतकं चांगलं ब्रीड असताना ह्या कालवडीत चूक काय झाली मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट सांगतो. काय झालं, आता हे जे 750 किलो वजन आहे, हे जे हाईट बघा आणि ही आदत आहे. ह्या आदत असण्याचा दुष्परिणाम काय माहितीये का की ह्याला पूर्णपणे मॅच्युरिटी नाही. हे आता फक्त खाद्याच्या आणि चांगल्या सामान्याच्या जोरावी शरीराचं तयार झाले. पण जे नैसर्गिक जे तयार व्हायला पाहिजे होतं ना ती नाही. तर ह्या कालवडीला पूर्णपणे एकदम त्यांनी साईज मध्ये आल्यावर भरायला पाहिजे होतं. आता काय होतं, बऱ्याच लोकांना काय होतं कालवडीची सांभाळतात. चांगलं सांभाळलेलं कालवड 9-10 महिन्यात सिमेंट मध्ये येतं. आपले लोक काय करते 3-4 2-3-4 जाऊन देते, पण 5व्या सिमेंटला भरल्याशिवाय राहत नाही. तुम्ही त्या वासराच्या वयाचा विचार करू नका. तुम्ही त्याच्या शरीराचा आणि त्याच्या आयुष्याचा विचार करा. ह्या कालवडीचं वजन, कालवड सिमेंट द्यायच्या टायमाला कमीत कमी तुमचं 450 किलो वजन पाहिजे. जर 450 किलो मध्ये तुम्ही कालवड लावली ना ती तुम्हाला गॅरंटीने सांगतो तुमच्या कालवडीवर 30 लिटरला कमी पिळलं तर पहिलवान म्हणेल तर पैसे द्यायला तयार. महाराष्ट्रात कोणालाही पण चॅलेंज सांगतो तुम्ही 450 किलो वजनाच्या आधी सिमेंट लावूच नका. 450 किलो वजन होऊ द्या, त्याच्यानंतर सिमेंट कालवडीला भरा आणि प्रॉपर ते सांभाळा. तुम्ही डिवॉर्मिंग वगैरे ठेवा. तुम्ही गडबड करू नका. गाय गाभण ठेवणं लय मोठा विषय नाही. त्याचा एक थोडी मेथड आहे की गाय गाभण कशी ठेवायची. त्याच्यावर एका दिवशी आपल्याकडे डॉक्टर आले ना त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवू आपण. गाय गाभण म्हणजे कशी ठेवायची त्याच्यासाठी जी पूर्व तयारी आहे सिमेंट द्यायच्या आधीची 1-2 महिन्याचा तो कोर्स आहे. तो व्यवस्थित जर केला तर गाय एकदम व्यवस्थित गाभण जाते, काही अडचण येत नाही. फक्त कमी वयात लावण्यामुळे साईज येत नाही आणि साईज न आल्यामुळे त्याचा मार दुधाव बसतो आणि त्या गायच्या पुढच्या आयुष्यावर पण बसतो. जी कमी वयात जर गायने पिल्लू दिलं तर काय होतं माहिती का, ती गायची वाढ जास्त होत नाही. त्या पट्टीत वाढ होत नाही. म्हणजे ज्या पट्टीत झाली पाहिजे त्या पट्टीत वाढ होत नाही. आता ही वासरू जबरदस्त आहे काय नाही, पण जर ह्या वासराला त्यांनी अजून 6 महिने म्हणजे थांबून जर लावलं असतं ना तर ह्या वासराला पहिल्या वेळेला 35-36 लिटर दूध दिलं असतं. आता या वासराकडे जी साईज आहे, जी शेप आहे आणि जी याचं ब्रीड आहे, या ब्रीडच्या हिशोबाने 28-30 लिटर आता दूध देईल. पण 35-36 लिटरची गाय आपण 28 लिटरवर आणली ती आपल्या चुकीमुळे आणली. तर परत ही चूक होऊ नये त्याच्यासाठी सर्वांनी या गोष्टीवर लक्ष द्या. आपल्याला ही गाय म्हणजे लय मोठी वाटते आपल्या हिशोबानं, पण मार्केटच्या हिशोबानं आणि आता कॉम्पिटिशनच्या काळाच्या हिशोबानं ज्या बाहेरच्या राज्यात किंवा इतर ठिकाणी मोठमोठ्या गोट्यांवर किंवा चांगल्या ब्रीडच्या गाय ज्या सांभाळल्या जाते त्या गायांमध्ये मग आपल्या गायांमध्ये तफावत येते. मग आपल्याला बाहेरनं गाय आणावे लागतात. आपल्याला बाहेरच्या गाय आवडतात. तर बेंगलोरवरून आपण गाय का आणते, कारण आपल्या तर सर्व गाय आपल्याला त्या लेवलच्या मिळणार म्हणून आपण गाय आणतो तिथनं. आपल्या तिथे सर्व गाय या लेवलच्या मिळाल्या बेंगलोरला जायची गरज काय. आपल्याला काय हौस आली काय की 800-900 किलोमीटर जावा, जीवाची रिस्क घ्या ना. आता मी मागच्या वेळी गेलो, मला 107 ताप आलता तिथं डेंगू झाला. मी जीवाची रिस्क आहेच यात. आपल्या इथे मिळाल्यावर काय अडचण आहे बाबा, सकाळी गेलो बघून आलो घेऊन आलो, एकदम सिंपल मधला विषय आहे. ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो.
पण आपल्या इथं जर तयार करायचं असलं तर ते व्यवस्थित तयार करा. गडबडीत गाय काय होतं, गाय गडबडीत आपलं नुकसान होतं. हे आपलं नुकसान भरायला कोणी येणार नाही. आपलं नुकसान आपल्यालाच भरावं लागणार. चांगली वस्तू चांगल्या पद्धतीने तयार केली तर त्याचं चांगलंच रेट येतो, चांगलं मार्केट येतं. ह्या वासराची जर साईज, ह्याची उंची अजून एक 6 इंच जास्त असते तर ह्या वासराची किंमतच वेगळी असते. ही कालवड मी त्यांच्याकडनं 1.25 लाख रुपयाला खरेदी केली. जर ह्या कालवडी 6 इंच अजून हाईट असते ना तर ही कालवड मी त्यांच्याकडनं 1,60,000 रुपयाला घेतली असते. आणि त्यांना आपण म्हणलेलं सुद्धा जर कालवड त्या लेवलचं झालं तुमचं तर मी 1.5 लाखाच्या प्लसला मी स्वतः घेईन. आणि फरकासाठी दाखवतो, आता माझ्या हाईटवर बघा तुम्ही ही वासरू माझ्या कुठे लागतंय. आता तुम्हाला मी बेंगलोरची पाहिलं कालवड दाखवतो, सेम ब्रीडची. आता ही बेंगलोरचं पाहिल्यावर कालवड आहे, ब्रीड सेम, दोन्हीचं ब्रीड सेमच आहे. फक्त ह्याचं वय 4 दात आहे, त्याच्यापेक्षा ती आदत आहे आणि ही 4 दात आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा 2-2.5 वर्षांनी वासरू मोठं आहे. ती मोठं असल्यामुळे ह्याची मॅच्युरिटी बघा या वासराची, त्याच्याने ह्याच्या दूध देण्यात मोठी तफावत आहे. ही वासरू कमीत कमी 34-35 लिटर दूध देईल, कारण त्याच्याकडे शेप आहे. तसं ब्रीड तिचं चांगलं म्हणायचं, ह्याच्यापेक्षा त्याचं ब्रीड लय स्टँडर्ड आहे, ह्याच्या लय पुढे आहे. फक्त झालं काय माहितीये का की आपल्या माणसाने लवकर लावल्यामुळं त्याची साईज मापात राहिली. कारण शेवट काय होतं माहिती का, एकदा काय आपण राहिल्यानंतर तिची ग्रोथ त्या लेवलनं होत नाही, ती आधीच बनवायची असते. मग ती आपण आता ज्यावेळेस तालमीचा एखादा पहिलवान तयार केला जातो त्याच्यावर व्यवस्थित लक्ष दिलं तर ती त्या लेवलला बनतो. लक्ष नाही दिलं तर ती त्या लेवलचा होत नाही, नुकसान आपलंच होतं ना. नक्कीच, धन्यवाद. फक्त मला हा फरक दाखवायचा होता, ह्यातनं कोणाला कमीपणा आणायचा नाही, काय विषय नाही. फक्त आपल्याकडनं चूक काय होती आणि आपण आपला फायदा कसा करू शकतो. जर आपण काही चांगल्या पद्धतीने तयार केली तर चांगलाच रेट येतो. आणि चांगला रेट येण्यासाठी आणि चांगलं दूध नाही, चांगला रेट आपल्याला काय तयार करून काय रोज काय व्यापार खेळत बसायचं नाही. कुठल्या शेतकऱ्याचा असा विषय नसतो की काय तयार करून मला बाजारात विकायला जायचे किंवा पैसे करायचे. शेतकरी काय तयार करण्यासाठी करतो आपण की आपल्या गोट्यात चांगलं दूध द्यावं, चांगलं दूध द्यावं, गाय सुद्धा टिकून राहावी, ह्यासाठी ह्या बेसिक गोष्टींवर लक्ष द्या. आणि नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ बनवू ना ती स्पेशल तुमच्या गायांसाठी गाय आपण का जात नाही. आता त्याचे एक थोडक्यात तुम्हाला मी एक हिंट सांगतो. आता व्हिडिओ सुद्धा शेतकऱ्यांचा एक सल्ला त्यांच्यासाठी. माझं आपले जे व्हिडिओ असतात त्या मार्केटिंगसाठी नसतात, ती आपला वाजा गाजा करायसाठी मी आपले व्हिडिओ कधीच बनवत नाही. आपले व्हिडिओ कशासाठी की बरीच लोक आता मला इंस्टाग्रामवर जवळजवळ 48-49 कमेंट आहेत की दादा तुम्ही व्हिडिओ कधी बनवणार आहे, हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबला का टाकणार. आता ह्या लॉटचा व्हिडिओ मी रात्री युट्यूबला इंस्टाग्रामला मी स्टेटसला ठेवलेला. आता तुम्ही गेलता अहमदाबादला ट्रेनिंगला, तुम्ही 1.5 महिना इथं नव्हता, मग आपण ती व्हिडिओ कशी बनवणार. तुम्ही इथं असलं तरच आपण इथं डायरेक्ट व्हिडिओ बनवतो. आता तुम्ही नव्हता तोपर्यंत एक 6 लॉट विक्री झालं. ज्यावेळेस तुम्ही अवेलेबल असता आपण 100% व्हिडिओ बनवतो आणि सगळ्यांना माहिती आहे तुम्ही असाल त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो. तर ती एक सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जानेवारी महिन्यामध्ये मंचर गावात गाय आणलेली आपण, ती कालवड मीच दिली 2.5 वर्षापूर्वी. एबीएस ब्रूटची कराड भागातनं आणलेली कालवड होती, रेकॉर्डची कालवडीने मित्रांनो 34 लिटर दूध दिलं पहिल्या रोला. पण ती कालवड त्या शेतकऱ्याकडे गाभण गेलं नाही. त्या शेतकऱ्याने त्याचं 2 वर्ष दूध काढलं. 2 वर्षानंतर त्या कालवडीला 8-8 लिटर दूध होतं, 7-8 लिटर एका टायमाला दूध होतं, 15 लिटर 2 टाइमचं दूध होतं. पण आता येऊन त्याला 2 वर्ष होऊन गेल्यात, ती गाभण राहिना म्हणून त्यांनी ती विक्री करायचा निर्णय घेतला. विक्री केल्यानंतर मग ती कालवड मीच घेतलं आणि ती कालवड मी बेंगलोरच्या काय गोटवाल्याला विकलं, शिकणं तिकडे पाठवलं. तर तिथं गेल्यानंतर त्या माणसाने एकाच सिमेंटमध्ये ती कालवड गाभण ठेवलं. मग आपल्याकडनं चूक होती काय आणि आपल्याकडे त्याच्यासाठी पर्याय काय केलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी नंतरची आपली व्हिडिओ 100% असेल की आपण हातबल झालो की ती गाय विकली, आज ती कालवड या लेवलची आहे. आता ज्याच्यापेक्षा गाभण आहे ना त्याला 3.5 लाख रुपये दिले तरी माघारी मिळायची नाही. आणि ज्या शेतकऱ्याला मी 2.5 वर्षापूर्वी ती कालवड दिली त्यावेळेस ती कालवड 2.5 लाख रुपयाला आपण दिलती आणि 34 लिटर त्या कालवडीने दूध दिलं. जर ती व्यवस्थित त्यांच्याकडनं गाभण गेलं असतं तर आता 42-43 लिटर दूध दिलं असतं. मग त्यांच्याकडे एका सिमेंटमध्ये गाभण गेलं. मग त्यांच्या आणि आपल्या सांभाळण्यात किंवा ट्रीटमेंटमध्ये काय फरक आहे ह्या फरकासाठी आणि आपली काय व्यवस्थित गाभण जाण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ 100% बनवू 10 दिवसानंतर. नक्कीच. आता किती 10च्या 10 गायी गेले? 10च्या 10 गायी एकच माणसाला दिल्या आपण ह्या आणि संपूर्ण गाय 16.5 लाख रुपये दिल्या.